नमस्कार मित्रांनो, वन इंडिया मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। पाकिस्तान सारखा देश आर्थिक खाईत सापडला असताना तिथे जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडलेत। अशा परिस्थितीत सामान्य लोकांपुढे जीवन जगताना मोठ्या अडचणी येतात। तिथे भिकाऱ्यांची स्थिती काय असेल हे न सांगितलेलंच बरं, पण आपण सांगणार आहोत। यासाठीच हा व्हिडिओ आज आपल्यासाठी बनवलाय। आपण याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाकिस्तानमध्ये भिकाऱ्यांची संख्या हळूहळू चांगलीच वाढताना पाहायला मिळते। या भिकाऱ्यांपुढे आता खाणार काय हा प्रश्नही उभा राहिलाय। पण त्यातही काही भिकारी असे आहेत की त्यांनी आपल्या भिकेतून काही आर्थिक गंगाजळी जमवली आणि त्याचा उपयोग ते अरबस्तानमध्ये जाण्यासाठी करतायत। हो, विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे, कारण आपल्याकडे थोडी जरी पैसे असले तरी त्या पैशांवर पैसा कसा कमवायचा याचा विचार बहुतेक जण करतात। अगदी हेच सूत्र या भिकाऱ्यांनी देखील वापरलंय। आता तुम्ही म्हणाल की हे अरबस्तानमध्ये काय करणार, तर ते तिथं जाऊन चक्क भीक मागतात आणि याचमुळे सौदी अरेबिया बेजार झालाय। सौदीमध्ये तीर्थयात्रेसाठी लाखो भाविक येतात आणि त्याचमुळे तिथं जाऊन पैसा कमवण्याची ही सुवर्ण संधी पाकिस्तानमधील काही भिकारी साधत आहेत। तीर्थयात्रेच्या विजावर जाऊन तिथं भीक मागण्याचा हेतू असलेल्या 11 जणांना गेल्या महिन्यात कराची विमानतळावर पकडण्यात आले। पाकिस्तानातून येऊन हे लोक आमच्या देशात भीक मागतात, चोऱ्या करतात अशी तक्रार सौदी अरेबियाने गेल्या वर्षीही केली होती। त्यानंतर ही कारवाईचा बडगा उगारला जात आहे। अटक होणाऱ्यांमध्ये 90% पाकिस्तानी भिकारी आहेत हे विशेष। जगभरात विविध प्रकरणांमध्ये अटक होणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये 90% प्रमाण पाकिस्तानी भिकाऱ्यांचं असतं, असं वृत्त पाकिस्तानच्याच डॉन वृत्तपत्राने प्रसिद्ध केलंय। पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येने UAE हा देश बेजार झालाय। ज्यांच्या बँकेत पुरेसे पैसे नाहीयेत अशा पाकिस्तानी नागरिकांना UAEचा व्हिसा मिळू नये यासाठी आता खबरदारी घेतली जाते। पाकिस्तानने वेळीच पावलं न उचलल्यास त्याचा त्या देशाच्या हज यात्रेकरूंना परवानगी देण्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असा इशारा सौदीने दिलाय। तीर्थयात्रेच्या निमित्ताने पाकिस्तानचे लोक आखाती देशांचा दौरा करतात। ते सौदी अरेबिया अथवा UAE मध्ये राहतात आणि त्यातील काही लोक तिथं भीक मागतात। या समस्येवर तोडगा म्हणून पाकिस्तानही कायदा करण्याच्या विचारात आहे। यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात दुबईमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली होती। त्यात 200 लोकांना अटक देखील करण्यात आली होती। यामध्ये निम्म प्रमाण महिलांचं होतं आणि पाकिस्तानच्या या भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया आता बेजार झालाय। तीर्थयात्रेचा व्हिसा घेऊन येणाऱ्या व भीक मागणाऱ्या या लोकांना आवर घाला असं सौदी अरेबियाने पाकिस्तानला बजावलंय। याच मुद्द्यावरून गेल्या मंगळवारी पाकिस्तानातील सौदी अरेबियाचे राजदूत नवाफ बिन सईद अहमद अल मलिकी व पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्यात चर्चा देखील झाली। सौदी अरेबियात भीक मागण्यासाठी लोकांना पाठवणाऱ्या पाकच्या माफियांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन नकवी यांनी या चर्चेत दिलंय। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा वन इंडिया मराठी।